नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरामध्ये आज शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे शिवदुर्ग संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेनेच्या उपनेत्या आमदार मनीषा कायंदे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनेची माहिती, कार्य तसेच पक्ष बांधणीबाबत सविस्तर माहिती जाणून घेत पक्षाच्या धोरणानुसार जिल्ह्यात शिवसेना पुन्हा एकदा मजबूतीने उभी करण्याचे महिला पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी आमदार मनीषा कायंदे यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. तर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी निवडीसाठी मजबूतीने काम करणार असल्याचे कायंदे यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, सचिन जाधव, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, शीला शिंदे, अश्विनी जाधव, सुरेखा कदम, रोहिणी शेंडगे, रुपाली दातरंगे, ॲडव्होकेट स्वाती जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, अर्थातच 50% महिला आरक्षण आहे, आपल्याला माहिती आहे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. तर त्याची पण कुठेतरी चाचपणी याची पण सुरुवात होईल. आपल्याला माहिती आहे की 50% महिला विविध स्तरातून, विविध कॅटेगरीतून शोधाव्या लागतात. संघटनात्मक दृष्ट्या देखील कोण चांगलं पक्षाचं काम करू शकेल त्या आधारावरच आमचा रिपोर्ट हा अत्यंत महत्वाचा राहणार आहे. आणि त्या आधारावरच पुढे ज्या महिला या खरोखरच शिवसेनेचं काम करण्यात पुढे त्यांना रस असेल, एकनिष्ठतेने जे काम करतील त्यांना यापुढे पद दिलं जाईल. त्यामुळे ती पण चाचणी आम्ही करत आहोत. तर आता प्रचार प्रसार तर आमचा सोशल मीडिया, आपल्याला माहिती आहे स्वतः शिंदे साहेबांचा सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे. आम्ही प्रत्येक जण, आज गावाखेड्यातली महिला देखील इंस्टाग्राम, एक्स वापरते, व्हॉट्सअप तर ग्रुप आहेतच. त्यामुळे हा जो मेसेज आहे तो पोचायला आजकाल एका क्षणात पोहोचतो. त्याला महिला आघाडी तर जाणारच आहे. गावाखेड्यातल्या महिला आहेत सगळ्या, या ग्रामीण भागातल्या आहेत, मातीतल्या या सगळ्या आहेतच. त्याच्यानंतर या सगळ्या पोचवणार महिलांना. जेव्हा मागच्या वेळेला एसटी मध्ये पण जेव्हा सवलत मिळाली 50%, त्यावेळेला आमच्या महिलांनी मोठा प्रचार प्रसार केला. जेव्हा लाडकी बहीण योजना आली त्यावेळेला मोठ्या प्रमाणात याच महिलांनी फॉर्म भरून घेतले आणि ते शासनापर्यंत पोहोचले. त्यामुळे आमच्या महिला अत्यंत उत्तम या ग्राउंड लेवल वर्कर आहेत आणि त्या सगळ्या शासनाचे निर्णय जे असतील ते सगळं पोहोचवत असतात. बघा, ते वयोगट काय होतं 21 ते 60. आता 60च्या वर झाल्या तो आपोआप त्याच्यातनं बाद होणार आहेत. काही पुरुषांनी त्याचा लाभ घेतला. त्याचं जेव्हा समजलं आपल्याला की काही पुरुष देखील लाभार्थी होते, निश्चित त्यांना काढणं गरजेचं होतं त्यातनं. नंतर KYC ची पद्धत आणली. KYCच्या माध्यमातून देखील ज्यांची KYC पूर्ण झाली नाही, परंतु काय होतंय ना, या लाडक्या बहीण योजनेमध्ये सतत त्याच्यात दोष शोधण्याचं काम लोक करत असतात. तुम्हाला नाही मी म्हणत, मी पण आमचे विरोधक आहेत ते काय म्हणतात, त्याच्या पहिल्या दिवसापासून याच्यावर खोट काढायची. अहो, आज 1,500 महिलांसाठी खूप मोठा विषय होता महिन्याला. आज अनेक महिलांनी त्याच्यात, बघा, महिला या अत्यंत हुशारीने त्यांनी केवळ आपल्या मुलीची फी भरणं किंवा काही साड्या बिड्या खरेदी न करता अनेकांनी क्रेडिट सोसायटी चालू केली. ते इकॉनॉमिक रोलिंग झालं, पैशाचं दळणवळण झालं आणि त्यामध्ये हे एक प्रकारचं भांडवल म्हणून वापरलं गेलं आणि त्यामुळे महिलांनी त्या पैशाचा सदुपयोग केला. कुठे वाया घालवली नाही. ती एक ओवाळणी होती माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडून आणि ती जी ओवाळणी आहे ती ते कायम त्यांनी लक्षात ठेवली. आज आपण पाहतो की महाराष्ट्रातला एकमेव जो चेहरा आहे, आश्वासक चेहरा, ते सर्वांना अपील करतो. आज शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आहे. सतत लोक येत आहेत, आकर्षित होत आहेत शिंदे साहेबांकडे पाहून. बघा, आता आपण जसं मी म्हटलं आमच्या पक्षातल्या काय, बघा, हा संपर्क अभियान जे आहे, संवाद, एक तर पहिले आम्ही आमच्या ज्या कार्यकर्त्या आहेत किंवा त्या नवीन ज्या जुळण्यात इच्छुक आहे शिवसेना, त्यांना पण आम्ही विचारतोय, बोलतोय की तुम्ही जबाबदारी तुम्हाला घ्यायला आवडेल का. त्या इतर काही संघटनांमध्ये पण काम करत आहेत तर त्यांना सुद्धा, त्या सुद्धा येण्यास इच्छुक आहे आज. कारण शिंदे साहेबांचा जो ऑरा आहे किंवा त्यांचं एक आकर्षण त्यांच्याबद्दल आहे ते सगळ्या महिलांना आहे. आणि त्यामुळे पक्षातल्या महिला तर इतरही महिला आहेत, अनेक महिला येतात, भेटतात. उच्च शिक्षित पण महिला आहेत. प्रत्येक म्हणजे आज बघा आमच्याकडे ज्या विविध
आघाड्या आहेत, अंगीकृत संघटना, डॉक्टर सेल आहे, वकील सेल आहे, शिक्षक सेल आहेत, हे जे प्रोफेशनल हो ग्रामीण भागातील महिला घरी सुद्धा गोडधोड पदार्थ तयार करतात. भाऊ जेवायला आला, श्रीखंड करतील किंवा काही पण. बघा, महिलांकडे अनेक तोटगे आहेत. भाव वाढलेत, कबूल आहे, परंतु आता त्या काही ह्या ज्या शेतीच्या रिलेटेड ज्या आहेत, कधी भाव वाढावे लागतात, काही समस्या असतात, शेतकऱ्यांना पण वाजवी भाव द्यावा लागतो, त्यासाठी देखील भाव वाढत असतात. त्यामुळे सगळ्याच प्रश्नांचं उत्तर काही अशा पद्धतीने इथे देता येणार नाही. काही प्रश्न आपण मंत्र्यांसाठी राखून ठेवा. इथे पालकमंत्री आहे, त्यांना तुम्ही विचारू शकता. तुमचे इथे शेतकरी आपले मंत्री आहेत, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा की याच्यावर का भाव वाढलेत म्हणून, ते तुम्हाला अधिक चांगलं सांगितलं. आनंदाचा शिदा देखील मागे वाटला होता, आपल्याला माहित आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी मागच्या वेळेला परिस्थिती वेगळी होती. काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी नाही झाली, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती. लोकसभा झाली, नेते मंडळी उभे राहतात, त्यानंतर विधानसभा झाली, परंतु या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्या कार्यकर्त्यांच्या होत्या. कार्यकर्ता जो आज वर्षानुवर्षे काम करतोय त्याला तू फॉर्म भरू नको हे म्हणणं कठीण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्वक झाल्या, बरं शेवटी सत्ता कोणाची आली तर महायुतीची झाली, हे महत्वाचं आहे. आज अनेक ठिकाणी नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, हे महायुतीचे झाले, ह्याच्यातच आमचं समाधान आहे. आगामी काळातही आम्ही कुठे स्वबळावर असेल, युती असेल, जिकडे जे वाटतं की जे करायला पाहिजे, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि याच्यावर विचार विनिमय करतील. अजून आपल्या हातात 2-3 महिने आहेत. बघा, आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आता बघा, आज परिस्थिती खरं म्हणजे विचार करायला पाहिजे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं जे धनुष्यबाण आहे ते गोठवा म्हणून सांगतायत. उद्या त्यांनी विचार तर गोठवलेलेच आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार गोठवले आहेत आणि आता तर चिन्ह गोठवा म्हणून अशी मागणी होतीये. हे किती दुर्भाग्य आहे या महाराष्ट्राचं. आणि याच्यातनं बघा, या न्यायिक प्रक्रिया आहे, सबज्युडिस मॅटर आहे, याच्यावर भाष्य करणं देखील योग्य नाहीये. परंतु आम्हाला विश्वास आहे की धनुष्यबाण आणि चिन्ह हे आमच्याकडे राहील. या सगळ्या ज्या आर्ग्युमेंट्स आहेत, जे तुम्ही रोज पाहताय, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहताय, सगळं काही प्रसार माध्यम देखील रंगवून सांगतात आहे, परंतु मूळ या सगळ्या आर्ग्युमेंट अगोदर पण झाल्या होत्या, पुन्हा होतील. आता त्यांच्याकडच्या झाल्या, आमच्याकडच्या चालू होतील. परंतु आज तेव्हा ते काय म्हणत होते, जनतेच्या कोर्टात जाऊ, जनतेच्या कोर्टामध्ये आम्ही लोकांना सांगू की आमचं काय, आम्ही काय केलं म्हणून. आता जनतेने पण आम्हालाच दिलं ना. आज शिंदे साहेबांवरच पुन्हा पुन्हा शिक्कामोर्तब झालाय. लोकसभेमध्ये झाला, विधानसभेत झाला, विधान परिषदांमध्ये पण झाला, सगळीकडे महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे जनतेच्या कोर्टात देखील आम्हीच जिंकलेलो आहोत आणि पुन्हा जिंकू. बघा, जसं मी म्हटलं, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे, पक्षीय बलाबल आहे. आमच्या पक्षाचं काम वाढवणं आणि म्हणूनच हे सगळे दौरे आहेत की हक्काचं मिळत नाही तुम्हाला. सेकंड लार्जेस्ट पार्टी अलायन्स मध्ये आहे, सत्तेत आहे, हक्काचं बघू. आमचा हक्क आहे. एकेकाळी नगर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला होता, 3-3 महापौर या ठिकाणी बसले आहेत, माजी महापौर. हो, बॅकला आहे नगर शहरामध्ये. नाही, त्याला अनेक कारण असू शकतात. त्याची सगळ्याच काही कारण मीमांसा इथे होऊ शकत नाही. परंतु पक्ष बांधणी इथे असं काही नव्याने काही नाहीये, परंतु पुन्हा आम्ही इथे पक्ष मजबूत करू. आणि बघा, महायुती आहे, तिकडे केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे, सातत्याने शिंदे साहेब एनडीएला समर्थन करत आले. स्थानिक ठिकाणी काही वेळा कमी जास्त होतं, काही वेळा आम्ही वरचढ असतो, तर काही वेळा आमचे मित्रपक्ष वरचढ असतात. हे चालत राहणार. जोपर्यंत युतीमध्ये आहोत तोपर्यंत ह्या अशा गोष्टी कुठल्याही 2 पक्षात होतात. इतर विरोधी पक्षात पण झाल्याच ना, त्यांच्या उभाटा आणि काँग्रेसमध्ये झाल्या, 2 एनसीपी 2 एनसीपी मध्ये झालं, खूप ठिकाणी झालं. कारण बघा, या निवडणूक आहेत, या तिथे कार्यकर्त्यांना महत्व देण्याचा विषय होता, कार्यकर्त्यांचं समाधान होणं महत्वाचं होतं.
आणि ज्या काही कुठे कमी जास्त आहे, एका ठिकाणी कुठे तराजू कोणाचं पारडं जड असेल तर दुसरीकडे कमी असतं. हे झालं तर निश्चित घातलेली आहे. हे उत्तर देणं अपेक्षित आहे तुम्ही. नाही बघा, आता इथे थेट उत्तर जे आहे तो उत्तर देण्याचा अधिकार माझा नाही आहे. त्या निवडणुकीत मी नव्हते किंवा त्या निवडणुकीची जबाबदारी देखील आमच्या इथे कोणावर नव्हती. इथले स्थानिक नेतृत्व आहे आणि ज्या काही इथल्या कार्यकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा जे काही तुम्ही म्हणता विरोधी पक्ष नेत्या वगैरे, सत्तेत असून इथे विरोधात काम करायचं तेही आम्हाला आवडत नाहीये. म्हणजे पण घेणार नाही तुम्ही. बघू ना, आता पक्ष नेतृत्व ठरवेल. माननीय शिंदे साहेबांना माननीय शिंदे साहेबांना ऐका, एक माननीय शिंदे साहेब आहेत, खंबीर नेतृत्व आहे आमचं, ते नक्कीच ठरवतील. काही समीकरणं असतात, कदाचित काही गोष्टींची वाट पाहावी लागते, होईल पुढे मागे. पदाधिकारी कमी पडतायत पद घेण्यात. नाही, स्थानिक पदाधिकारी आमचे बघा दिग्गज आहे. 3 माजी महापौर बसले, हे सगळे 4 वेळा 3 वेळा निवडून आलेली मंडळी बसली, सक्षम आहे. नाही, संघटन आहे आमचं. असा आता तुम्हाला कोणीतरी तो प्रश्न दिलाय विचारायला, तुम्ही विचारलाय. बरं ठीक आहे, चांगलं आहे, चांगलं करताय. परंतु बघा, इथे आज महिला ही केवळ एक झाकी आहे. आज आमचा काही मेळावा नाहीये. मेळावा असता ना तर आमच्या 50,000 महिला आल्या असत्या. आज हा एक संघटनात्मक आढावा आहे. हे बघा, मधनं आपण ब्लड प्रेशर तपासायला जातो, शुगर तपासायला जातो, मधनं यावं लागतं ना. कोण काय करताय बघायला. आम्हाला पाठवलंय, मी इथे काय चाललंय काय नाही हे बघायला मधनं यावं लागतं. हो बरोबर ना, मग तेच सांगतो. हो बरोबर. नाही, म्हणून मी सांगते की संघटन चांगलं आहे. आता संघटन हे सतत चेक करण्याचे विषय असतात. कधी कमी जास्त कमी होत असतं. पक्ष आहे, शेवटी कुटुंब आहे. कुटुंबामध्ये आणि महिला बघा या ग्रामीण भागातल्या आहेत, त्यांना बोलवलं, एक आवाज दिला तर ते येतात. आता रोज उठून बघा प्रत्येकाची असतात कामं असतात काय असतात, परंतु जेव्हा पक्षाने हाक दिली तर सगळ्या येतात ना. निवडणुकीत या सगळ्या याच्यापेक्षा डबल टिबल महिला होत्या फील्डवर. मित्र पक्षामध्ये आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महापालिका असेल, नगर परिषद असेल, परिस्थिती वेगवेगळी होती. आम्ही देखील महापालिका नगर परिषदेचे इलेक्शन लढलेलो आहोत. विरोधी पक्ष नेता आता जळगाव महापालिकेमध्ये बघितलं तर 25 नगरसेवक युतीमध्ये लढलो आपण. महायुतीची सत्ता तिथे आली. विरोधी पक्ष नेत्याचं पद आम्ही शिवसेनेसाठी मागितलं. युतीत असताना देखील नगरमध्ये देखील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी आम्ही एकत्रितपणे मागणी करू. मित्र पक्षासंबंधित जे नेते असेल त्यांच्याशी देखील चर्चा करू. आमच्या नेत्यांना देखील कळू आणि आमचा तो अधिकार आहे असं जर म्हटलं तर आम्ही त्याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आमच्या ताई असतील किंवा आम्ही एक समिती गठीत करू आणि विरोधी पक्ष नेता मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. बघा, शक्ती कायदा आम्ही पारित केला होता. मी त्या समितीत होते. महिलांवरचे अन्याय अत्याचार नक्कीच गंभीर आहे, व्हायला नाही पाहिजे. अनेक शहरी भागात ग्रामीण भागात होत असतात. शक्ती कायदा एकीकडे आम्ही आणू पाहत होतो, तो केंद्रात गेला. त्याच्यानंतर भारतीय न्याय जो कायदा आला तर त्यामध्ये याच्यापेक्षा जास्ती चांगल्या तरतुदी होत्या. आता अनेक गुन्ह्यांमध्ये आपण पाहतोय की 30 ते 60 दिवसामध्ये तुम्ही गुन्हा निश्चिती केली पाहिजे. FIR लवकरात लवकर करून कोर्टामध्ये लवकर जाणं आणि लवकर फास्ट ट्रॅकवर ते चालवणं, याच्यावर म्हणजे जरी प्रत्यक्षात शक्ती कायदा आला नाही तरी जे कायदे आहेत त्याला अधिक बळकटी करून केंद्राने जे काही कायद्यांमध्ये बदल केले. नसरापूर प्रकरणामध्ये आपण पाहिलं 60 दिवसाच्या आत झालं. फास्ट ट्रॅकवर आणणं हे महत्वाचं आहे. आता समाजामध्ये जे काही विकृत लोक आहेत ते विकृत लोक अनेकदा बघा असे क्राईम सगळे जे इंटरनॅशनल किंवा नॅशनल रेकॉर्ड काय म्हणतो की जे अन्याय अत्याचार करणारे ते जवळचीच मंडळी आहेत. काही घरात राहणारी, घराच्या अगदीच बाजूला राहणारी अशी मंडळी होती. नोन पीपल जास्ती आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे सायबर च्या माध्यमातून किंवा अन्य सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून तपास कसा मजबूत करता येईल याकडे आमचं लक्ष आहे. आणि त्याहून जाता जाता तुम्हाला आता एवढंच सांगते, कारण आमची अर्धी बैठक पूर्ण झाली, अर्धी बाकी आहे, की आम्हाला पुन्हा एकदा माननीय एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही पूर्ण संघटन या ठिकाणी सज्ज आहोत. येणाऱ्या काळात शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही आमची लाडक्या बहिणींची इच्छा आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.